जुन्नर तालुक्याच्या लेंडेस्थळ या ठिकाणी 5 तारखेला अश्विनी होलवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते। त्या ठिकाणी वन खात्याने तात्काळ पिंजरे लावले होते। आज पहाटेच्या सुमारास एक 8-9 वर्षाचा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे। दरम्यान अश्विनी होलवळे या महिलेवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या घटनेनंतर 2 दिवसातच काळवाडी या ठिकाणी एका मुलाला बिबट्याने ठार केले होते। जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण अधिक वाढलेले आहे। तथापि यापुढे पकडलेले बिबटे आम्ही सोडून देणार नाही अशा प्रकारची ग्वाही वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी दिली आहे। आता पाहूया वन विभाग पकडलेले बिबटे नक्की सोडतंय का काय उपाययोजना करतंय। ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स, पिंपळवंडी।